नमस्कार श्रोतेहो. आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये मी मानसी आंबडेकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या आयुष्यामध्ये एका टप्प्यावर आपल्याला नेमकं काय करायला आवडतंय, काय साध्य केल्यावर आनंद मिळतोय आणि आपल्या बुद्धीच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर केल्याचं समाधान मिळतंय, हे ओळखणं फार आवश्यक असतं. ती आपली आपली वाट एकदा आपल्याला सापडली की ध्येयापर्यंत पोहोचणं अवघड वाटत नाही. इतर सगळ्या करिअर्सपेक्षा संशोधक होणं म्हणजे आपली वाट आपणच तयार करणं. वाटेतल्या संकटांशी दोन हात करत त्यावर मात करत ती तयार करावी लागते. आजच्या भागात जाणून घेऊया भारताच्या नामवंत भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचा एक स्त्री संशोधक म्हणून केलेला प्रवास. जागतिक पातळीवरच्या वुमेन इन सायन्स या अकॅडमी पॅनलच्या अध्यक्ष आणि भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सायंटिफिक ॲडव्हायझरी कमिटीच्या सभासद पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले. पुणे विद्यापीठातून BSc आणि IIT मुंबई येथून त्यांनी MSc पूर्ण केल्यावर अमेरिकेत स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीमध्ये कणांचं सैद्धांतिक भौतिकशास्त्र अर्थात पार्टिकल फिजिक्स विषयात PhD संपादन केली. नंतर भारतात येऊन TIFR आणि आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू इथं अधिव्याख्याता म्हणून त्या कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आणि संशोधन कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. 250हून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत आणि गेल्या 25 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना त्या घडवत आहेत. अतिउच्च ऊर्जा भौतिकशास्त्र अर्थात हाय एनर्जी फिजिक्स हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय आहे आणि त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत अतिशय प्रतिष्ठेचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर SNDT महिला विद्यापीठानं D.Litt या पदवीनंही त्यांचा सन्मान केलेला आहे. नमस्कार प्रोफेसर, आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, IIT मध्ये शिकायला मिळणं हे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. तुमच्या सुद्धा पदव्युत्तर अभ्यासासाठी जेव्हा तुम्ही IIT मध्ये आलात तेव्हाची IIT कशी होती आणि पुढे PhD पर्यंतचा टप्पा तुम्ही कसा गाठलात? नॅशनल सायन्स टॅलेंट स्कॉलरशिप म्हणून एक होती, ज्याला KVPY म्हणतो. त्याचं हे फार आधीचं अवतार आहे. तर 4th का 5वं वर्ष होतं त्या स्कॉलरशिपचं आणि प्रथमच ती दिल्लीच्या बाहेर लोकांना द्यायला लागले ते आणि त्याला मी बसले आणि मला ती मिळाली. आणि ती स्कॉलरशिप मिळाली तर त्याची एकच अट होती की तुम्हाला मूलभूत बेसिक सायन्सेसमध्ये शिकावं लागेल, प्रोफेशनल कोर्सला जायचं नाही. अच्छा. इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाणार नसाल तरच ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल. आणि मला तर आनंदच होता, कारण मला जायचंच नव्हतं. त्यामुळे मला ही स्कॉलरशिप मिळाली. त्या स्कॉलरशिपमुळे पहिलं महत्त्वाचं झालं म्हणजे समर स्कूल्स. म्हणजे माझ्या मते हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आता जे अकॅडमी वगैरे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस वगैरे प्रोग्राम करतात ते अतिशय महत्त्वाचे आहेत. समर स्कूल्समध्ये आम्ही काय केलं तर 30-40 एकाच प्रकारचे आम्ही मुलं आणि मुली 1 महिना कुठल्या तरी विद्यापीठामध्ये कुठल्या तरी IIT मध्ये जाऊन आम्ही 1 महिना राहिलो. आम्हाला लोकांनी तिथे काही लेक्चर्स दिली, काही एक्सपेरिमेंट्स करायला दिले. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं की तुम्ही तुमच्या वयाच्या दुसऱ्या मुलामुलींना भेटला आणि त्याच्यातनं तुमचे कक्षा रुंदावत गेल्यात. तुमची नवीन होरायझन्स आपण ज्याला म्हणू ती उघडली गेली. आणि त्याच्यातनंच मी जेव्हा BScला पहिले आले तेव्हा त्यावेळेला बँक ऑफिसर होणं फार महत्त्वाचं होतं. आणि ते जॉब आता जसं आपण MNC मधले जॉब म्हणू ना तसे तेव्हा बँकेत नोकऱ्या होत्या. आणि मी BScला पहिली आल्यावर मला बँकेचं पत्र आलं होतं की तुम्हाला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आम्ही तुम्हाला नोकरी द्यायला तयार आहोत, 1200 रुपये महिन्याला पगार. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांचा पगार 1500 रुपये होता आणि माझे वडील म्हणजे चांगल्या प्रकारच्या नोकरीवर होते. म्हणजे आता जसं आपण म्हणतो शिक्षणाच्या बाहेर पैसा मिळण्याच्या नोकऱ्या जास्त चांगल्या व्हायला लागल्या, तर तेव्हाही होत्या. पण मला तर काही करायचं नव्हतं, त्यामुळे मी BSc झाल्यावर MScला गेले. पण MScला मी IITत जाऊ शकले कारण मला नॅशनल सायन्स टॅलेंट स्कॉलरशिप मिळाली. आणि ह्या स्कॉलरशिपमुळेच मी IITला गेले. या स्कॉलरशिप्समुळेच IITमध्ये 10-15 लोक जे होते, म्हणजे समर स्कूलची सुधारलेली आवृत्ती होती. कारण हे 10-15 लोक माझे शास्त्राच्या मार्गावरचे सहप्रवासी राहिलेले आहेत. अच्छा. आमची जी मैत्री तेव्हा झाली ती मैत्री आजतागायत आहे. वा. आणि त्यांच्यामधून मला पुढे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली किंवा मनामध्ये इव्हन विचार आला. म्हणजे मी IITत गेले नसते तर कदाचित आज मी इथे तुझ्याबरोबर ह्या विषयावर बोलायला थांबले नसते, काहीतरी दुसरं केलं असतं. परंतु मला सायन्स टॅलेंट स्कॉलरशिप होती म्हणून माझ्या वडिलांना मला IIT मध्ये ठेवता आलं. IITच्या हॉस्टेलमध्ये मी राहू शकते, कारण थोडा पैसा तरीही द्यायला लागत असे ना. तो कमी होता पण थोडा पैसा लागत असे. आणि तो पैसा मला माझ्या स्कॉलरशिपमुळे मिळाल्यामुळे मी IITत गेले. IITत गेले म्हणून पुढे मी अमेरिकेत गेले. किंवा अमेरिकेत सुद्धा मी जेव्हा PhD साठी मला अप्लाय करायचं होतं फार मी विचार करत नव्हते आधी. आणि तेव्हा ते GRE द्यायची, टोफेल द्यायची, तर $8 तुम्हाला फी भरायला लागत असे. हो. आणि ती फी भरायला त्यावेळेला आता सारखं नव्हतं
तुम्ही सहजपणे ट्रान्सफर करू शकत होता. तुम्हाला रिझर्व्ह बँकेत जाऊन $8 बँक ऑर्डर विकत घ्यायला लागत असे. हा म्हणजे ती करन्सी विकत घेणं करन्सी ती बँक ऑर्डर विकत घेऊन ती धाडायची हम्म, आणि ती सुद्धा पोस्टाने धाडायची. हम्म. म्हणजे आता सारखा ईमेल पण नाही. म्हणजे तुम्हाला अनेक महिने आधी हे सगळं प्लॅनिंग करायला लागत असे. आणि मी काही केलं नव्हतं. आणि मला अजून आठवतंय, आम्ही सगळे विद्यार्थी असे बसलो होतो 15 जण. आणि माझा दुसरा एक मित्र होता, तो मला म्हणाला, मी फॉर्म आणवलाय पण तू का नाही अप्लाय करत? तू केलंस अप्लाय तर तुला ताबडतोब मिळेल ऍडमिशन. तू पहिली येतेस IIT मध्ये, तर तुला मिळण्याची शक्यता खूप आहे. मी पुढच्या वर्षी अप्लाय करेन. आणि मला त्यांनी तो दिला. म्हणजे असे माझे मित्र, हो अतिशय जीवाभावाचे हे सगळे खरंय. मित्र, त्यांनी मला हा दिला. आणि मला 5 युनिव्हर्सिटीजना फक्त अप्लाय केलं. त्यातल्या त्या 3 युनिव्हर्सिटीजना मला विथ फायनान्शियल असिस्टन्स ऍडमिशन मिळाली. आणि त्यातली एक मी निवडली, अच्छा, स्टोनी ब्रुक स्टोनी विद्यापीठ. ब्रुक. असं आपण 10वीत ना 11वीत जातो, 11वीत ना 12वीत जातो, तसं मी BSc MSc MSc PhD ला गेले. हम्म. आणि इथं कुठेही मला कधीही असं वाटलं नाही की मी बाई म्हणून काहीतरी वेगळं करतेय, मुलगी म्हणून काही वेगळं करतेय. म्हणजे माझ्या शिक्षकांनीही कधी ते जाणवलं नाही, माझ्या सहविद्यार्थ्यांनाही ते कधी जाणवलं नाही. म्हणजे मला कधीच ते डिफरन्शिएशन वाटलंच नाही. हे मात्र मला अगदी म्हणजे इथे नमूद करावंच वाटतं. पण मी जेव्हा अमेरिकेला निघाले तेव्हा माझ्या हितचिंतक, ते हितचिंतक होते, मी नसणं काही म्हणत नाही, परंतु माझ्या आईवडिलांना म्हणे, आत्ता तुम्ही तिला धाडलीत तर ती परत येईल तोवर फार मोठी झालेली असेल, उच्च शिक्षित असेल, मग तुम्हाला तिला बरोबरीचा नवरा कसा सापडेल? तिची बहीण तिच्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे, मग तिचं लग्न आधी होईल, मग असं सगळं काही बरोबर नाही. मध्यम वर्गामध्ये अशा प्रकारचे कल्पना असतातच. पण माझ्या आईवडिलांनी त्याचा काही विचार केला नाही. म्हणून मी अमेरिकेत गेले. आणि परत इतकी मध्यम वर्गातली होते की मला अमेरिकेत जाण्यासाठी विमानाचं भाड्यासाठी मी कर्ज घेतलं. अच्छा. माझ्या आयुष्यातलं घेतलेलं ते मी पहिलं कर्ज. आणि ते कर्ज मला तिकडे मिळणाऱ्या फेलोशिपमधनं धाडून वेळोवेळी फेडलं पण. अच्छा. आणि मग PhD करून परत आले. कारण मला नोकऱ्या 2 मिळत होत्या, त्या न घेता मी परत आले. मला भारतात परत यायचं आहे. आणि त्यावेळेला कम्युनिकेशन्स एवढं नव्हतं. म्हणजे संशोधनाच्या दृष्टीने सुद्धा तिकडे काय चाललंय परदेशामध्ये हे इतकं पटकन कळत नसे. तेव्हा म्हणजे तो थोडा तोटा होता. पण माझ्या नशिबाने मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये आले, TIFR मध्ये. त्यामुळे तिथं बऱ्यापैकी जागरूकता होती, बऱ्यापैकी अवेलेबिलिटी होती. तर तिथे 3 वर्ष ॲक्च्युली. त्याच्यानंतर मी विद्यापीठात होते. पण विद्यापीठात होते तेव्हा सुद्धा माझा TIFRचा संपर्क पूर्णपणे होता. आणि त्या काळामध्ये म्हणजे कारण संशोधकाच्या आयुष्यात PhD झाल्यानंतरचा काळ फार महत्त्वाचा असतो. कारण इतर ठिकाणी तुम्ही डॉक्टर झाला, MD झालात की संपलं, मग तुम्ही प्रॅक्टिस सुरू करता. परंतु संशोधकाच्या आयुष्यात PhD झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब शास्त्रज्ञ म्हणून काम होत नाही. कारण PhD करत असतो तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रश्नांवर कामं करत असता. मग तुमचे स्वतःचे प्रश्न तुम्हाला विचारायला शिकलं पाहिजे. त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील का? त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी कशा प्रकारचं संशोधन मला करायला हवं? कॉन्सेप्ट, फॉर्म्युलेशन आणि देन सॉल्व्हिंग, हे 3 स्टेप्स आहेत. आणि हे शिकायला सॉल्व्हेबल क्वेश्चन्स काय असतील, कसे प्रश्न आपण विचारले पाहिजेत, ज्या प्रश्नांची उत्तरं काहीतरी विषयाच्या प्रोग्रेसला मदत करू शकतील, असे प्रश्न मला विचारता येतात का? ते सॉल्व्हेबल आहेत का हे मला ठरवता येतं का? आणि मग ते सोडवता येतात का? आणि मग ते संशोधन पूर्ण करता येतं का? हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काही काळ अप्रेंटिसशिप करावी लागते. जसं पूर्वी असे ना, मोठ्या मोठ्या पेंटर्स वगैरे आपण ऐकतो, मायकेल अँजेलो वगैरे, सगळे कोणाच्या तरीकडे 10-10 वर्ष अप्रेंटिसशिप करत होते. गुरु घरी आपल्याला करावं लागतं काम. तुम्हाला जर खरोखरीच सक्सेसफुल करिअर सायंटिस्ट व्हायचं असेल तर तुम्हाला ही उमेदवारी करावीच लागते. आणि बायकांच्या दृष्टीने सगळ्यात तोटा काय असतो की ती उमेदवारी ज्या वयात करायची त्याच वयात तुमचं बॉडी क्लॉकही चाललेलं असतं ना पुढे. त्यामुळे तुम्हाला जर मुलं हवी वाटत असेल, संसार मांडायचा असेल, तर ह्याच वेळात असतो. हा वेळ अतिशय महत्त्वाचा वेगवेगळ्या कारणांसाठी असतो. आणि माझा हा वेळ मी मुंबई विद्यापीठ आणि TIFR मध्ये घालवला. आणि ह्या काळामध्ये माझ्या आईवडिलांनी मला कधीही असं माझ्यावर प्रेशर आणलं नाही की तू लग्न कर, वेळेवारी संसार सुरू कर, तुला आत्ता नाही करावं सडेल. जोपर्यंत मी सेटल होत नाही तोपर्यंत मला ह्या विषयाचा विचार करायचा नाही असं मी त्यांना सांगितलं. आणि माझ्या आईवडिलांनी ते मानलं. तेव्हा ह्या प्रवासामध्ये अशा प्रकारची अतिशय क्षुल्लक वाटेल एका वेळेला एका लेवलवर, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अशा ह्या घटना आहेत म्हणून मला त्या सांगाव्याशा वाटतात. एखाद्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी आणि त्याला पैलू पाडण्यासाठी शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते. तर तुमच्या आयुष्यात आलेले असे शिक्षक कोण आहेत की ज्यांनी आज रोहिणी गोडबोले घडवली आहे?
आमच्या शाळेतल्या शिक्षिका गणिताच्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या की तू माझ्या मिस्टरांकडे शिकायला ये. आणि ते माझे पहिले गणित आणि शास्त्राचे शिक्षक सोमनी सर. तर ते पुण्याला अनाथ विद्यार्थी गृहामध्ये शिक्षक होते. आणि खरोखरीच मला जे आठवत आहेत त्यामध्ये सगळ्यात ज्यांचा माझ्यावर फार प्रभाव पडला ते हे एक शिक्षक असं म्हणता येईल, सोमनी सर. त्यांनी मला शास्त्र म्हणजे काय, शास्त्रामध्ये गंमत कशी असते ह्याच्या पहिल्या कल्पना दिल्या. रोहिणी गोडबोले इथं आहे तर ती सोहनी सरांकडे जाऊन गणित आणि शास्त्र शिकली म्हणून पहिला पैलू जो पाडला असेल तो त्यांनी पाडला. तर त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा माझ्यावर प्रभाव पडला म्हणजे IIT मध्ये प्रोफेसर S.H. पाटील म्हणून होते. मी IIT मध्ये 1974 साली MSc करायला गेले आणि मला वाटतं ते 1972 किंवा 70 साली IIT मध्ये आले. अच्छा. म्हणजे प्रोफेसर म्हणून. आणि त्याच्या आधी ते दिल्ली विद्यापीठामध्ये होते. शिकवण्याच्या पहिलीच काही वर्ष होती. आणि त्यांनी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की मला सैद्धांतिक विज्ञान करायचं आहे. अच्छा. की सैद्धांतिक विज्ञानातली गंमत काय असते, की गणित आणि विज्ञानातला भौतिकशास्त्रातला फरक काय. तर गणित म्हणजे डेव्हलपिंग अ सेट ऑफ रूल्स अँड फाइंडिंग अ कन्सिस्टंट थिअरेटिकल पिक्चर. पण भौतिकशास्त्र म्हणजे ते प्रत्यक्षात आलंय का नाही हे समजून घेणं. तर ही जी गंमत आहे सैद्धांतिक भौतिकशास्त्रातली ती गंमत त्यांच्या शिकवण्यातनं आम्हाला कळली. अच्छा. मगाशी मी तुला सांगत होते डेव्हिएशन ऑफ लाईट सनरेज, ते जेव्हा तुला सांगितलं त्यातली पहिली उदाहरण त्यांनी आम्हाला, जर तुम्हाला जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी बरोबर नसेल तर हे प्रकाशाचं वक्रीकरण कसं होऊ शकेल सूर्याच्या बाजूनी जाताना, याचं पहिलं गंमत म्हणून एक उदाहरण त्यांनी आम्हाला सोडवायला दिलं होतं. अच्छा. तेव्हा प्रथम कळलं की अशा प्रकारचे महत्त्वाचे संशोधन आपण थोड्या छोट्या गणितांमधनं छोट्या उदाहरणांवरनं शिकू शकतो. तर त्यांनी मला थिअरेटिकल फिजिक्सबद्दल आत्मीयता निर्माण केली. आणि मग पुढे आता हे 2 शिक्षक असं म्हणशील तर ह्या 2 शिक्षकांनी अतिशय महत्त्वाचं म्हणजे भूमिका बजावलेली आहे. आणि त्या दोघांचं म्हणजे मला ऋण व्यक्त करायलाच पाहिजे की त्यांच्यामुळे झालेलं आहे. पण ह्याच्या बरोबरीने, कारण आपण आता बोलतोय की रोहिणी गोडबोले घडली, तर मला आणखीन एका व्यक्तीचा निर्देश करावा असा वाटेल. आणि तो आहे, जेव्हा तुमचं PhD झाल्यावर शास्त्रज्ञाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो वेळ, सगळ्यात महत्त्वाचा कार्यभाग जो असतो तो PhD झाल्यानंतरची काही वर्ष, की ज्या वर्षांमध्ये तुम्ही स्वतःची कक्षा जवळजवळ डिफाईन करता, ती रुंदावता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त एक्सपर्ट होता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू निश एरिया. तर त्यावेळेला तुम्हाला प्रोत्साहन, मदत नाही तर प्रोत्साहन, कारण ही मदत नसते यावेळेला, तुम्ही मदत कोणी करूच शकत नाही, कारण हे तुमचं स्वतःला तुम्हीच डेव्हलप करायचं असतं. पण एक प्रोत्साहन लागतं, एक सपोर्टिंग स्ट्रक्चर लागतं, कोणीतरी तुमच्यावर विश्वास दाखव की हे तुला जमू शकेल. आणि हा विश्वास तुम्ही बाई म्हणा पुरुष म्हणा सर्व शास्त्रज्ञांना, बडिंग शास्त्रज्ञांना हाच विश्वास कोणीतरी दाखवावाच लागतो. तो मेंटरिंग हे अतिशय महत्वाचं असतं. People don't expect women to become working scientists by and large. And that affects the way you mentor. तर माझ्या बाबतीत मुंबई विद्यापीठामधले माझे जेव्हाचे ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते प्रोफेसर अब्बास रंगवाला, त्यांचंही ऋण मला तितकंच व्यक्त करावं असं वाटेल की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी विद्यापीठात आणि TIFR मध्ये एकाच वेळेला काम करत होते. जवळजवळ विद्यापीठात मी शिकवत असे, जे काय गोष्टी असतील त्या सर्व पूर्ण करत असे, आणि 2 किंवा 2:30 दुपारी मी विद्यापीठातून निघून टाटा इन्स्टिट्यूटमध्ये येत होते. परत दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजे, म्हणजे रात्री विद्यापीठातच राहत असल्यामुळे रात्री विद्यापीठात परत जात असे. तर अशा प्रकारे 4 ते 5 तास दररोज मी TIFRला घालवत होते, आठवड्यातनं 4 दिवस तरी. आणि त्याला त्यांनी पूर्णपणे प्रोत्साहन दिलं की येस तू जा, मी तुला प्रोत्साहन देतो हे करायला. आणि त्याच्याच बरोबर माझे TIFR मधले कलिग्स, विद्यार्थी, तेव्हा अशा प्रकारे काही कुठलं ऑफिशियल मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग नव्हतं किंवा कुठला प्रोजेक्ट नव्हता, किंवा मला ज्या TIFR मधल्या माझ्या कलिग्सनी, मला तेव्हा कम्प्युटर माझ्याकडे एवढा चांगला नव्हता, मला TIFRच्या कलिग्सनी सांगितलं तुम्ही माझे कम्प्युटर वापरा. आणि हा कुठल्याही प्रकारे आमचं काही कोलॅबोरेशन वर्क पण नव्हतं, मी माझं काम करत होते. परंतु आय फील दिस वॉज द सायन्स इन इट्स बेस्ट ट्रॅडिशन.
माझ्या विद्यापीठामधल्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं, प्रोफेसर रंगवालांनी, काम संपवून जा, पण इथलं काम संपवल्यावर तू जर तिकडे जात असलीस तर मी तुझ्या मार्गात आड येणार नाही. आणि त्याचबरोबर TIFR मधले माझे विद्यार्थी, माझे मित्र, माझे आधीचे कलिग, ह्या सगळ्या लोकांनी पण काय तुला पाहिजे ती मदत आम्ही करतो. हे माझं एक, तेव्हा जे 5-7 वर्ष मला हे मदत मिळाली, ती मदत मिळाली नसती तरीही आज रोहिणी गोडबोले इथं तुझ्यासमोर बसलेली नसती. डॉक्टर, आत्ता सध्या तुम्ही कार्यरत आहात ती ISC अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सुद्धा विज्ञान आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातली अत्यंत अग्रगण्य संस्था आहे. NIR मध्ये भारतातली 2ऱ्या क्रमांकावरची ती संस्था आहे. अशा ठिकाणी गेली 25 वर्ष अधिव्याख्याता म्हणून तुम्ही काम करत आहात. तर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाचा आणि अभ्यासाचा कोणता वारसा म्हणून द्यायला तुम्हाला आवडेल? माझ्या संशोधनाचा मी वारसा तर नाही देऊ शकत, कारण संशोधनाचा जो वारसा आहे तो विषयावर जो छाप उमटलेली आहे तोच तो आहे. परंतु मला महत्त्वाचं विद्यार्थ्यांना कधी काही सांगायचं असेल तर एकच सांगावं असं वाटतं की वन हॅज टू बी ट्रू टू वन सेल्फ. आपल्या मनाशी प्रामाणिक असलं पाहिजे माणसाने, आणि मनाशी प्रामाणिक राहून आपल्या मनामध्ये जे प्रश्न उत्पन्न होतात शास्त्राबद्दलचे ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठला तरी बँडवॅगन आहे, कुठलं तरी फॅशन आहे म्हणून एखाद्या विषयात संशोधन माणसाने कधीही करू नये. आणि त्याच्याच बरोबर आपण जे मार्ग चोखाळतो आहोत तो डेड एंड नाही आहे ना, हे सुद्धा समजायला शिकावं लागतं. आणि त्याच्याच बरोबर आपली कुवत काय आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील हे फक्त आपणच सांगू शकतो, दुसरा माणूस नाही सांगू शकत. तर ह्या दृष्टीने हे जरी कठीण असलं तरी हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि एन्जॉय डुईंग सायन्स, एवढंच या सगळ्यात होईल. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते की आज मी जिथं पोचले आहे ते निव्वळ मला आय हॅव हॅड फन. आणि ज्या दिवशी हे गंमत राहणार नाही त्या दिवशी मी दुसऱ्या काहीतरी गोष्टी, कारण अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करण्याजोग्या आहेत. फॉर एक्झाम्पल मला अजूनही संस्कृत शिकायचं आहे. आपल्या मनातल्या अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात साकारता येणं म्हणजेच तर विकास होणं. आणि त्याकरता तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, गेल्या 5 भागांमध्ये भौतिकशास्त्र, मूलकणांचा अभ्यास, विज्ञान संशोधन क्षेत्रातलं जागतिक सौहार्द, कृष्ण ऊर्जा आणि सैद्धांतिक संशोधनात वापरल्या जाणाऱ्या क्वांटम फील्ड थिअरीज यासोबतच या क्षेत्रातल्या भविष्यात होऊ घातलेल्या काही नवीन प्रोजेक्ट संदर्भात आपण बरंच काही जाणून घेतलं. एक करिअर म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहावं ते सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक होत्या उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले. डॉक्टर, तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी परिवाराकडून तुमचे मनापासून आभार मानते. आणि पद्म पुरस्कारासाठी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. मला तुम्ही इथं बोलावलं म्हणून धन्यवाद. श्रोतेहो, आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. sciencecorner@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर. श्रोतेहो, पुनर्भेट या मालिकेमध्ये आपण ऐकत होतात डॉक्टर रोहिणी गोडबोले यांची मानसी आंबडेकर हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचं प्रथम प्रसारण 31 मे 2019 रोजी झालं होतं. या मुलाखतीत पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या संशोधन कारकिर्दीविषयी आपण जाणून घेतलं. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी ऐश्वर्या सांगेकर आपला निरोप घेते. नमस्कार.